नमस्कार, भाग्यश्रीज हेल्दी रेसिपीज अँड टिप्स या चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। आपल्याकडे गुढीपाडव्याला बऱ्याच ठिकाणी पुरणपोळीचा बेत असला तरी त्यानंतर कुठला गोडाचा पदार्थ केला जात असेल तर तो आहे श्रीखंड। आज आपण केशर ड्रायफ्रूट श्रीखंड कसे बनवायचे ते बघूया। लागणारा चक्का सुद्धा आपण घरीच बनवणार आहोत। आपण अगदी दही लावण्यापासून सर्व कृती सविस्तर बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा व चॅनलला सबस्क्राइब केले नसल्यास नक्की करा। सर्वप्रथम आपण एका पातेल्यात अगदी थोडे पाणी घेतले आहे। त्याच्यामध्ये आपण हे म्हशीचे दूध आहे ते तापवून घेणार आहोत। हे 1 लिटर म्हशीचे दूध मी घेतलं आहे। हे दूध आपण गॅसवर तापायला ठेवले आहे। जरा त्याला उकळी आली की आपण चमच्याने हलवून असं मधून मधून हलवून घेणार आहोत। ही दुधाला चांगली उकळी आलेली आहे। मधून मधून हलवत राहून आपण दूध चांगलं उकळून घेतलेलं आहे, कारण आपल्याला छान मलाई दही लावायचं आहे चक्क्यासाठी, म्हणून आता हे आपण छान उकळून घेतलेलं आहे। आता आपण हे थंड करून घेऊया। थंड म्हणजे एकदम कोमट करून घेऊया नाही। आता आपण हे दूध कोमट करून घेतलं आहे। ते आपलं बोट बुडवल्यानंतर 1 मिनिट त्याच्यामध्ये आपण ठेवू शकू एवढं कोमट दूध आपल्याला पाहिजे आहे। आता त्याच्यासाठी जे आपण दही लावणार आहे त्यासाठी पण विरजण जे वापरू ते पण एकदम ताजं हवं आहे। ताजं विरजण असेल तर दही चांगलं गोड लागतं। ते पण विरजण आंबट नको। त्याच्यातलं आपण 1 चमचा दही एका वाटीमध्ये मिक्स करून घेणार आहोत। त्याच्यामध्ये आपण थोडंसं दूध टाकायचं आहे आणि हे आपण नीट मिक्स करून घेणार आहोत। अगदीच कमी वाटलं तर थोडं दही आपण घ्यायचं अजून याच्यातलं आणि हे नीट मिक्स करून घ्यायचं, म्हणजे दही सगळीकडे एकसारखं लागतं आणि आंबट पण नाही लागत। आता आपण एक मोठं उथळ भांडं घेतलेलं आहे। पसरट भांडं घ्यायचं आहे। काचेचं असेल तर चांगलं, नसेल तर तुम्ही स्टीलचं पण घेऊ शकता। ज्या भांड्यात दही लावायचं आहे त्या भांड्याला आपल्याला सगळीकडून दही लावून घ्यायची आहे विरजण। आपण हे सगळीकडे नीट मिक्स करून घेऊया। आता आपण हे दूध याच्यामध्ये ओतणार आहोत। दूध ओतल्यावर आपण जे उरलं होतं ते पण दही याच्यामध्ये टाकणार आहोत। आणि परत आपण पळीने एकसारखं त्याला ढवळून घेणार आहोत वरच्यावर। आता आपण हे भांडं झाकून एक 5 ते 7 तासांसाठी उबदार ठिकाणी ठेवून द्यायचं आहे। आता उन्हाळा आहे तर दही लागतं, त्याच्यामुळे आपण 5 ते 7 तासांनी आपण आता हे उघडून बघूया। आता आपले हे दही लागले आहे, छान घट्ट दही लागले आहे। आता आपल्याला हे चक्का करायचा आहे। त्यासाठी आपण एक पातेलं घेतलं आहे, त्याच्यावर ही गाळणी ठेवली आहे आणि गाळणीवर आपण एक कॉटनचा स्वच्छ रुमाल घेतला आहे। त्याच्यामध्ये आपल्याला हे दही टाकायचं आहे। आपण बघू शकता दही इतकं छान लागलेलं आहे। हे सगळं दही आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊयात। आणि त्याच्यातलं सगळं पण पाणी निथळून घेऊयात। आता याच्यातलं आपण पाणी याच्यातलं चांगलं निथळून घेऊया। हे खाली राहिलेलं पाणी फेकून द्यायची आवश्यकता नाहीये। त्याच्यामध्ये आपण कणिक वगैरे पण मळू शकतो किंवा कढी करू शकतो। आता हे आपण थोड्या वेळ बांधून ठेवणार आहोत आणि पूर्ण पाणी निथळलं की जड वजन ठेवून
फ्रीज मध्ये रात्रभरसाठी ठेवणार आहोत. त्याच्यावर आपण 2 तास हा चक्का बांधून ठेवला होता. त्याच्यामध्ये आपलं आता एवढं पाणी निघालं आहे. आता रात्रभर आपल्याला हा चक्का असाच गाळणीवर ठेवून हे पाणी कशात तरी काढून घेऊ आपण अगोदर. आणि परत हा चक्का आपल्याला रात्रभर जड वजन ठेवून फ्रीज मध्ये ठेवायचा आहे. बाहेर ठेवला तर चक्का आंबट होईल. त्याच्यामुळे आपल्याला हे असं वजन ठेवून मी माझ्याकडे छोटा पाटा आहे तो ठेवला आहे. तुम्ही खलबत्ताला खल असतो तो ठेवू शकतात, किंवा अजून काही तुमच्याकडे वजनदार वस्तू असेल ती ठेवून ही रात्रभर असं ठेवून मी फ्रीज मध्ये ठेवणार आहे. आपण आता पुढील प्रक्रिया बघू. हे दूध आपण एका वाटीमध्ये गरम करून घेतलेलं आहे. ह्या गरम दुधामध्ये आपण एक खिसलेलं जायफळ घेतलं आहे, ते थोडं मिक्स करून घेऊया. तसेच आपण केशर घेतले एका वाटीत, ते पण आपण मिक्स करून घेऊया. हे केशर तोपर्यंत त्याच्यामध्ये नीट मिक्स होईल तोपर्यंत आपण चक्का आपला कालचा उघडून बघूया कसा झाला आहे ते. आता आपला हा चक्का तयार आहे. छान घट्ट असा चक्का झाला आहे. आता आपण हा चक्का मोजून घेणार आहोत वाटीने अगोदर. आणि जेवढा चक्का असेल तेवढीच आपल्याला मोठी साखर घ्यायची आहे, अख्खी साखर घ्यायची आहे जेवढा चक्का असेल तेवढीच. आणि ती मिक्सर मध्ये बारीक करून त्याची पिठी साखर तयार करायची आहे. पण साखरेचं प्रमाण चक्का एवढंच हवं आहे. जेवढा आपला चक्का असेल तेवढीच आपल्याला साखर घ्यायची आहे. आता आपण ही साखर मिक्सर मध्ये बारीक करून घेऊयात. ही पिठी साखर आपण बारीक करून घेतली आहे. त्या साखरेची जेवढी पिठी साखर झाली तेवढी आपण सगळी घेतली आहे. आता आपला हा चक्का आपण एक गाळणी ठेवली आहे एका काचेच्या भांड्यावर, आणि हा चक्का आपण गाळून घेणार आहोत. हे आपल्याला गाळून घ्यायचंच आहे. या प्रोसेसमुळेच आपलं श्रीखंड एकदम छान मलईदार होणार आहे, सॉफ्ट होणार आहे. त्याच्यामुळे आपण हे गाळूनच घ्यायचं आहे. असं छान आपलं मऊसूत खाली आता पडायला लागलंय. असं करून आपण सगळं हे गाळून घेऊयात. आता हा आपण चक्का एका भांड्यात पूर्ण गाळून घेतला आहे. आपण 1 लिटर दुधाचे दही लावले होते, त्याचा हा साधारण वाटीभर चक्का तयार झालेला आहे. त्याच्यामध्ये आता आपण थोडी विलायची पूड टाकून घेणार आहोत. आणि थोडे आपण हे केशर आणि जायफळ मिक्स करून ठेवलेले दूध आहे ते टाकणार आहोत. केशरामुळे श्रीखंडाला खूप छान कलर येतो. कुठलाही आर्टिफिशियल कलर वापरायची आवश्यकता नाही. हे सगळं मिक्स करून घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये साखर ऍड करणार आहोत. आपण ते साखर पण त्याच्यामध्ये हळूहळू करून नीट मिक्स करून घेणार आहोत. थोडी थोडी करून सगळी साखर आपण याच्यामध्ये मिक्स करून घेतली आहे. आता हे बघू शकतात आपण किती छान झालं आहे. एकदम क्रीमी टेक्स्चर आलंय त्याला. आणि आपण ते थोडं थोडं दूध पण त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. आता हे आपण छान फेटून घेतलं आहे. याच्यामध्ये आपण अजून थोडंसं केशर घातलेलं दूध ऍड करूया. श्रीखंडाला एकदम छान कलर आला आहे. आता आपण हे गार्निश करूया. पिस्त्याचे काप, चारोळी आणि केशरच्या काड्या. वाव, किती छान श्रीखंड तयार.